मित्रांनो हे आहे श्री गोविंद प्रभू यांची मूर्ती। हे मित्रांनो श्री चक्रधर स्वामी यांची मूर्ती। ही आहे मित्रांनो ते विहीर, आणि या विहिरीच्या पाण्याने मित्रांनो लहान बाळांचा आजार वगैरे बरे होतात। त्या पाण्याची एक देवाची हे म्हणा कृपा। अजून जे आपण वैज्ञानिक म्हणतो त्या पाण्यात काहीतरी अशी गुणधर्म आहे। तो तिथे दिसत आहे, तो ढीग पण आहे। ते सर्व हे झाडांवर कपडे लटकलेले आहेत मित्रांनो। हे तुम्ही असं करू नका, हे श्रद्धास्थान आहे। हाय गाइस, वेलकम टू माय व्लॉग। मित्रांनो अख्ख्या महाराष्ट्रभर गाजलेला आणि विदर्भाच्या अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात असणार हे श्री क्षेत्र अष्टमा सिद्धी येथे आपण जाणार आहोत मित्रांनो। हे आहे मित्रांनो अष्टमा सिद्धीचं गेट। ते या गेटमधून आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि इथून 1-1.5 किलोमीटर आतमध्ये हे अष्टमा सिद्धीचं तीर्थक्षेत्र आहे मित्रांनो। तर चला मग मित्रांनो आपण व्लॉगला सुरुवात करूया। आणि मित्रांनो तुम्हाला जर या अष्टमा सिद्धीला यायचं असेल तर मित्रांनो हा जो रोड दिसत आहे माझ्या मागे, हा मित्रांनो अमरावतीवरून आलेला आहे। तर इकडे हा पडतळाला गेलेला आहे। तर यामध्ये मित्रांनो मधातच तुम्ही जर अमरावतीवरून पडतळाला येत असाल तर उजव्या हातावर हे अष्टमा सिद्धीचं गेट मित्रांनो तुम्हाला दिसेल। आणि जर तुम्ही कदाचित या पडतळावरून अमरावतीला जात असाल तर डाव्या हातावर मित्रांनो तुम्हाला हे अष्टमा सिद्धीचं गेट दिसेल। त्या गेटमधून तुम्हाला आतमध्ये जायचं आहे आणि 1 किलोमीटर अंतरावरच हे गेट आहे मित्रांनो। तर चला मग मित्रांनो आपण व्लॉगला सुरुवात करूया। तर मित्रांनो आपण आलेला आहोत श्री क्षेत्र अष्टमा सिद्धी येथे। मित्रांनो हे तुम्हाला माझ्या मागे जे 2 मंदिरं दिसत आहेत, तर हे मित्रांनो एक याच्यामधील श्री गोविंद प्रभू यांचं आहे आणि दुसरा आहे मित्रांनो श्री चक्रधर स्वामी यांचं। मित्रांनो तुम्हाला सर्व दाखवण्याचा प्रयत्न करतो। तर चला मग मित्रांनो या मंदिराच्या आतमध्ये जाऊया। हे आहेत मित्रांनो माझ्या मागे जे दिसत आहेत तुम्हाला हे 2 मंदिरं, हे आहेत मित्रांनो अष्टमा सिद्धीवरचे मंदिरं। आणि यामधील हे जे दिसत आहे मित्रांनो हे आहे श्री गोविंद प्रभू यांचं, आणि हे जे दिसत आहे मित्रांनो हे आहे श्री चक्रधर स्वामी यांचं। तर हे आहे श्री गोविंद प्रभू यांची मूर्ती।
या मित्रांनो श्री चक्रधर स्वामी यांची मूर्ती. मित्रांनो हे दोन्ही मंदिर तुम्हाला दाखवलेलं आहे, श्री चक्रधर स्वामींचं आणि श्री गोविंद प्रभूंचं. आणि या मंदिराच्या या बाजूला मित्रांनो छोटीशी यात्रा भरते आणि त्या यात्रेमध्ये आपण जाऊया. तर चला मग मित्रांनो. हे भरते मित्रांनो इथे यात्रा. खूप दूरदूरून लोक इथे येतात, तुम्ही बघू शकता. बुधवार 3-4 महिन्यात वर्षांतून एकदा येतो. तर मित्रांनो हे इथे खूप वेळा येतात, आष्टेवरून आलेले आहेत आणि इथे खूप दूरदूरून लोक येतात पण आहे की नाही. हो, नागपूरहून येतात, इकडे MP तून. हां चला मग. दर बुधवारी कधी असते? बुधवार आणि शुक्रवार. हो का मित्रांनो, इथे बुधवार आणि शुक्रवार 2 दिवस गर्दी राहते. मित्रांनो ते लहान बाळासाठी फोटोशूट केला जाते. कशावर पण बसा तुम्ही, वाघावर बसा, घोड्यावर बसा, हत्तीवर बसा, गाडीवर बसा. दादा मस्त थंडीचा चहा पिऊन राहिलेत. ते बघू शकता मित्रांनो, लहान बाळासाठी ते वाघ आहे, ती गाडी आहे, बाईक आहे. हे कोणती गाडी आहे हो? थार आहे का? हो दादा, कसा काय रेंट आहे याचा? 30 रुपये. कशावर पण फोटो काढून प्रिंट काढून भेटते. हो का? घोड्यावरची पण 30 रुपयेच आणि वाघावरची पण 30 रुपये, बाईकवर पण. लावण्य थारमध्ये बसली. मित्रांनो हे पण एक दुकान आहे, ते काकू वाघावर बसलेले आहे. काकू किती रुपये आहे याची? 30 रुपयात फोटो निघते का? हो का मित्रांनो, कधी आले तर तुमच्या बाळांना या वाघावर किंवा बाईकवर बसून फोटो काढावे. काय म्हणता काका? हो का बरं. हो का. आणि मित्रांनो जे अष्टमा सिद्धीवर जे चमत्कारिक विहीर आहे मित्रांनो, तिचं पाणी जे
चमत्कारिक आहे मित्रांनो. तिथे आपण जात आहे, तिथे लहान बाळांची आंघोळ केली जाते. खूप लोक तिथे दूरदूरून आल्याच्या नंतर आंघोळ करतात आणि अष्टमा सिद्धी हे मित्रांनो त्याचसाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो, विहिरीच्या पाण्यासाठी. कारण हे बघा मित्रांनो, ते इकडे आहे विहीर. हो कुपोषित जे हे आहे की नाही बाळ, हो कुपोषित जे बाळ राहते, हो कुपोषित झालेले हो ते लय बाळ इथून म्हणजे हे होऊन गेले. हो का, म्हणजे हा भोपळा वाहिला जाते इथे आहे ना. अच्छा, त्या पाण्यात काहीतरी हो बरोबर आहे. इथे चक्रधर स्वामी आणि गोविंद प्रभूंचं वास्तव्य होतं ना दोघांचं. तर हो काय म्हणते त्याले, त्या पाण्यात एक देवाची हे म्हणा त्याले कृपा. हो अजून जे आपण वैज्ञानिक म्हणतो, हो त्या पाण्यात काहीतरी असे गुणधर्म आहे बरोबर आहे. की त्यांना त्या कुपोषित बाळाईले फरक पडते. हा, आजार बरा होता त्यांचा. आणि एक लोकांची आस्था. हो हा, नाही बरोबर आहे. त्या विहिरीचं पाणी संपत नाही कधीच. हो, त्याच्या अंगावरून ओळून घ्या पहिले, त्याला कौतुळा गुंडाळा, त्याच्या अंगावरून ओळा पहिले. तर मित्रांनो, आंघोळ करायच्या आधी हे जे दिसत आहे मित्रांनो, इथे भोपळा वाहिला जातो. आणि भोपळा हा मित्रांनो लहान बाळासाठी वाहिला जातो. त्यामुळे त्यांचे जे आजार आहेत, जे कुपोषित मुलं असतात मित्रांनो, त्यांचा आजार बरा होतो, ते बरे होतात, तंदुरुस्त होतात. म्हणून हा इथे मित्रांनो भोपळा वाहिला जातो. पाच वेळा ओळून घे अंगावर काही, पाच वेळा ओळा. करना होता होगा 6 महीना तो करना और कड़क करना ठीक है. हाँ, इसलिए मैंने तुम्हारे को आवाज दिया, जैसे तुम्हारे बच्चे को देखा ना मैंने, वैसे इसलिए तुम्हारे को आवाज दिया. ये तो मैं तुम पूजा तो करूँगा पहले. मावशी ते ताटू ताटणं का ठेवते धागा कुठे भेटते? धागा धागा आहे इथं दुकानात. अंगावर वळून घ्या. हो, उतारले आम्ही इथं थांबतो. आण धागा आहे. ते आहे ना. मित्रांनो, लहान बाळांच्या तंदुरुस्तीसाठी मित्रांनो इथे भोपळा वाहिल्याच्या नंतर मित्रांनो त्या बाळाची आंघोळ या विहिरीवर करण्यात येते मित्रांनो. ही जी विहीर आहे मित्रांनो, इथे लहानापासून तर मोठ्यापर्यंत सर्वच जण आंघोळ करतात. तर चला मग मित्रांनो, ही विहीर तुम्हाला संपूर्णपणे दाखवता. ही आहे मित्रांनो ते विहीर. आणि या विहिरीच्या पाण्याने मित्रांनो लहान बाळांचा आजार वगैरे बरे होतात. आणि मित्रांनो, या विहिरीचं पाणी कधीच आटत नाही नाही हो का? तुम्ही पण आंघोळ करायला झाले काय?
लहान मुलांचा असो किंवा मोठ्या लोकांचा असो आजार बरा होतो। शक्यतो मित्रांनो इथे लहान बाळाची आंघोळ करण्यात येते आणि आंघोळ झाल्यानंतर मित्रांनो ते कपडे इथे फेकून दिले जातात। तर इथे सर्व कपड्यामुळे मित्रांनो गंदगी होत आहे। तर मित्रांनो असं तुम्ही करू नका, इथे कपडे वगैरे काही फेकू नका। एकाने फेकल्यामुळे ते सर्वच फेकत आहेत। तसं पण मित्रांनो हे जे बोर्ड दिसत आहे मित्रांनो, या बोर्डावर त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की ते कपडे फेकायचे नाहीत, पण तरी मित्रांनो आपण आपल्या श्रद्धेनुसार इथे कपडे फेकतो। तर हे कपडे फेकू नका मित्रांनो, तुम्हाला एवढीच विनंती आहे। तर मित्रांनो तुम्हाला हा जो बोर्डावर यांनी संदेश दिलेला आहे तो संदेश तुम्हाला दाखवतो। हे बघा मित्रांनो, हे ते बोर्ड आहे आणि या बोर्डावरचा संदेश पण मित्रांनो कपड्यांनी लोकांनी झाकून ठेवलेला आहे। तुम्हाला तो संदेश दाखवतो मित्रांनो, त्यांनी काय लिहिलेला आहे ते। हे बघा मित्रांनो, यात्रेमध्ये येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना विनंती करण्यात येते की आपले सोन्याचे दागिने पैसे सांभाळून ठेवावे, म्हणजेच खिसे कापूपासून सावध राहावे। तसेच झाडावर किंवा बाहेर परिसरामध्ये कपडे टाकू नये, मंदिरातील पुजारी किंवा सोबत वाद घालू नये, चपला जोडे विहिरीवर नेऊ नये। मित्रांनो इथे स्पष्टपणे संदेश दिला आहे की परिसरामध्ये कुठेही कपडे टाकू नये। तर मित्रांनो तुम्हाला आता हे इथे कपडे दाखवतो मित्रांनो, किती एखादा टन कपडे असतील, किती टन असतील हे तुम्हीच बघू शकता मित्रांनो। हे बघा मित्रांनो, हे बघा मित्रांनो, इथे कपड्यांचे ढीग लागलेले आहेत आणि पूर्ण असं गलिच्छ करून ठेवलेलं आहे मित्रांनो इथे। हे बघा मित्रांनो, हे ढीग, तिकडे पण ढीग आहे मित्रांनो, तो तिथे दिसत आहे तो ढीग पण आहे। हे सर्व हे झाडांवर कपडे लटकलेले आहेत मित्रांनो, हे तुम्ही असं करू नका। हे श्रद्धास्थान आहे आणि इथे खूप दूरदूरून लोक येतात, भाविक भक्त येतात, त्यामुळे हे असं इथे गलिच्छ दिसणे हे योग्य नाही मित्रांनो। आपल्या घरचे पण कोणी येत असेल तर त्यांना पण सांगा की आंघोळ झाल्याच्या नंतर इथे कपडे टाकू नये म्हणून। हो, हे बघा मित्रांनो, पूर्ण झाडावर कपडे लटकवलेले आहेत लोकांनी। तर मित्रांनो ही होती अष्टमा सिद्धी। येथील तुम्ही मंदिर बघितले आणि विहीर पण बघितली, त्या विहिरीचं पाणी बघितलं आणि मित्रांनो जो संदेश त्या बोर्डावर दिला होता तो संदेश तुम्हाला वाचून दाखवला। तर मित्रांनो तो संदेश जास्तीत जास्त प्रमाणात मित्रांनो तुमच्या घरच्या लोकांना शेअर करा। आणि मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। आणि चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद मित्रांनो।